मी स्वागत करतो। यानंतर मी अल्पसा परिचय आपल्या सर्व मान्यवरांचा करून देतो। या ठिकाणी आपल्या सर्वांना सुपरिचित असलेल्या आदरणीय फौजिया खान मॅडम आहेत। त्या महाराष्ट्राच्या मंत्री राहिलेल्या आहेत, आमदार राहिलेल्या आहेत आणि सध्या राज्यसभेच्या त्या सदस्य आहेत। मी त्यांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर देशातलं जे सर्वात गाजलेलं विद्यापीठ आहे दिल्लीचं JNU विद्यापीठ, त्या ठिकाणी असलेले प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आपल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश बांबर्डे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले वसरे न्यायाधीश आदरणीय FK शेख साहेब या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत। याशिवाय आपले सामाजिक कार्यकर्ते भीमप्रकाश गायकवाड यांनीही या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। या सर्वांचं मी शब्दसुमनांनी सर्वप्रथम स्वागत करतो। यानंतर संविधान गीत त्या ठिकाणी सुरू होईल आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जाईल। मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा आणि त्यानंतर लगेचच मान्यवरांचं त्या ठिकाणी स्वागत होईल। यानंतर मी आपल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आदरणीय बांबर्डे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी गावंडे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं। फौजिया खान मॅडमचं स्वागत करण्यासाठी प्रोफेसर राजाराम गरुड सरांनी त्यांचं स्वागत करावं। माननीय न्यायाधीश शेख साहेबांचं स्वागत स्वप्नील बोर्डे सरांनी करावं। आव्हाड सरांचं स्वागत भीमप्रकाश गायकवाड सरांनी करावं। भीमप्रकाश गायकवाड सरांचं स्वागत रफिक शेख सरांनी करावं। मित्रांनो, यानंतर भारतीय संविधानाचा आत्मा म्हणजे भारतीय संविधानाचं प्रास्ताविक प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सरनामा। अर्नेस्ट बार्कर सारखा ज्येष्ठ विचारवंत भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला ही घटनाकारांची मन उघडण्याची किल्ली म्हणतो। इट्स अ की द ओपन द माइंड्स ऑफ द फ्रेमर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो। ज्येष्ठ विधिज्ञ नानी पालखीवाला असं म्हणतात, सरनामा म्हणजे ही एक घटनेचं ओळखपत्र आहे। इट्स आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संबंध घटनेचं सार एका 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 डॉक्युमेंटमध्ये, एका पेजमध्ये भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे। तर असं हे सुंदर जे काही सरनामा आहे संबंध घटनेचं सार सांगणारा, सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी उभं राहायचंय आणि भीमप्रकाश गायकवाड सरांनी या ठिकाणी संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन करायचं आणि त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी सरनामा म्हणायचं। या ठिकाणी आता सरनाम्याच्या संदर्भात विविध तज्ज्ञांनी काय म्हटलं विराम सरांनी सांगितलेलं आहे। एका वाक्यात मी एकच सांगतो, संविधानाचा सरनामा हा आपल्या संविधानाचा सरताज आहे। त्याचं वाचन मी आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय संविधान, जय भारत। मित्रांनो, आपलं संविधान अतिशय सुंदर आहे। ज्या संविधानामध्ये सर्वांना सर्व समान संधी, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, माणूस म्हणून जगण्याचा चेहरा त्या संविधानानं आपल्या सर्वांना प्रतिष्ठापूर्वक बहाल केलेला आहे। आणि ह्या देशाच्या 17व्या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण ही लाईव्ह कॉन्फरन्स ॲक्सेस टू जस्टिस, न्यायाकडे जाणारा प्रशस्त मार्ग, अशा शीर्षकाखाली आपण आज दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी या ठिकाणी ही लाईव्ह परिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि म्हणून आपला अधिक वेळ न घेता आपण आपले अत्यंत आदरणीय JNUचे प्रोफेसर डॉक्टर मिलिंद आव्हाड सरांना या ठिकाणी निमंत्रित करूया। त्यांनी आपणा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू। धन्यवाद ॲडव्होकेट किरण। मी सर्वप्रथम आपली माफी मागतो, मला यायला 10 मिनिटाचा उशीर झाला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री बांबोर्डे साहेब, कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आणि राज्यातील आणि देशातील महिलांच्या नेत्या ज्यांनी परभणी शहरात शिक्षणाच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे त्या आदरणीय खासदार डॉक्टर फौजिया मॅडम, आदरणीय श्री शेख साहेब, या परिषदेला उपस्थित असणारे श्री गायकवाड साहेब आयोजकही आहेत व त्यांचे सर्व सहकारी। आत्ताच आपण घटनेचा सारनामा वाचलेला आहे आणि त्या सारनाम्यात एक 7-8-10 शब्द जे आहेत ते मला स्वतःला असं वाटतं की भारतामधल्या आणि देशामधल्या सगळ्याच मानवी जी सिव्हिलायझेशन आहे, सिव्हिलिटी जी आहे, तर त्या दृष्टीने ते शब्द खूप महत्त्वाचे आहेत। तर म्हणजे मी काही लिगल प्रॅक्टिशनर नाही गिराम साहेब, परंतु घटनेचा विचार करत असताना सगळीकडेच लिगल सिस्टम एकतर डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसची इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून डिस्ट्रीब्युशन करत असते न्यायाची। जस्टिसचं डिस्ट्रीब्युशन हे डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसच्या शेअरिंगसाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर त्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसचं डिस्ट्रीब्युशन होत असतं। तर मला स्वतःला असं वाटतं की न्याय व्यवस्था व ही व्यवस्था हे खूप चोख उत्तमपणे काम करत असतं। आणि जस्टिसचा एक नॉर्मेटिव्ह आहे, नॉर्मेटिव्ह जस्टिस। तर मला स्वतःला असं वाटतं की जस्टिसचा जो नॉर्मेटिव्ह आहे तो नॉर्मेटिव्ह हा आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आपण ज्यावेळेस हा जो जस्टिसचा नॉर्मेटिव्ह जो आहे, नॉर्मेटिव्ह जस्टिस, डिस्क्रिप्टिव्ह जस्टिस, तर मला स्वतःला असं वाटतं की नॉर्मेटिव्ह जस्टिस जो आहे हा गुड सेन्स कडनं डिस्क्रिप्टिव्ह जस्टिस कॉमन सेन्स कडे जाणार असतो। तर नॉर्मेटिव्ह जस्टिस जो आहे, जो इथल्या म्हणजे भारतामध्ये संविधान सभा बघितली, ड्राफ्टिंग कमिटीचे डिस्कशन जर पाहिले किंवा ड्राफ्टिंग कमिटीच्या त्या 40-42 दिवसामध्ये ज्यांचं पार्टिसिपेशन होतं ते खूप म्हणजे भारत हा एकदम प्लुरल डेमोक्रेसी आहे, प्रचंड मोठ्या इंटरसेक्शनॅलिटीज आहेत। तर या प्लुरल डेमोक्रेसी, इंटरसेक्शनॅलिटीचं पार्टिसिपेशन ड्राफ्टिंग कमिटीमध्ये पाहिली, त्याची जर चर्चा पाहिली तर भारतामधल्या कॉन्स्टिट्यूशन मेकिंगची जी प्रोसेस आहे किंवा त्याची जी इंटेलेक्च्युअल हिस्ट्री आहे ती नॉर्मेटिव्ह जस्टिसची आहे। ती नॉर्मेटिव्ह जस्टिसकडनं डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसकडे जाणार आहे। त्याच्यामुळे घटनेमधला ह्युमन डिग्निटी आणि नॅशनल इंटिग्रिटी हे जे 2 शब्द आहेत, तर ह्युमन डिग्निटी ही याच्यासाठी महत्त्वाची आहे की मला स्वतःला असं वाटतं की आतासारख्या देशामध्ये जिथे प्रचंड मोठ्या प्लुरॅलिटीज आहेत, इंटरसेक्शनॅलिटीज आहेत, रिजनल आणि लिंग्विस्टिक डिफरन्सेस आहेत, तर अशा सगळ्या देशामध्ये ह्युमन डिग्निटी ही महत्त्वाची आहे। तिची सुरक्षितता घटना देते आणि त्या सुरक्षिततेमधून आपण सगळे नॅशनल इंटिग्रिटी किंवा देशाच्या एकात्मतेकडे जातो। त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की घटनेमध्ये डेमोक्रेसी, जस्टिस, एक 8-10 जे शब्द आहेत, बंधुता,
त्याच्यानंतर म्हणजे घटनेचा जर सारनाम बघितला तर न्याय, त्याच्यानंतर मी फक्त कारण मी त्यालाच घेऊन धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, समाजवाद, निरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, डेमोक्रेसी, रिपब्लिक. तर हे 5 शब्द, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता, हे 4 शब्द. आणि शेवटी हे संविधान अर्पण करत आहोत ह्युमन डिग्निटीच्या ह्युमन डिग्निटीनं. तर मला स्वतःला असं वाटतं की हा जो गुड सेन्स जो आहे, हा गुड सेन्स सगळीकडे देशामध्ये ज्या कॉन्स्टिट्यूशन्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनची जर इंटेलेक्च्युअल हिस्ट्री जर आपण पाहिली तर त्या गुड सेन्स मधनं कॉमन सेन्सकडे आलेले आहे. मला स्वतःला असं वाटतं की आता कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझमच्या काळामध्ये आपण सर्व जो कॉन्स्टिट्यूशनचा गुड सेन्स जो आहे तो भारताच्या नागरिकाला कॉमन सेन्स बनवायचा, भारताच्या नागरिकांचा आपल्याला कॉमन सेन्स बनवायचा, सारासार विचार बनवायचा. तर मला स्वतःला असं वाटतं की भारतामध्ये जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लुरॅलिटीज आहेत त्या प्लुरॅलिटीज मध्ये डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसचं काम करणाऱ्या संस्था तर खूप उत्तम काम करतात, परंतु जस्टिसचा जो नॉर्मेटिव्ह आहे त्या नॉर्मेटिव्हला कॉमन सेन्स बनवण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांना काम करण्याची गरज आहे. भारतीय संविधान ते काम करण्याची सगळ्यांना सुरक्षितता देते, हमी देते. त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ह्या ज्या परिसंवाद आहेत किंवा ही जी चर्चा आहे, ही जी डिस्कर्सिव्ह ॲबिलिटी आहे, या डिस्कर्सिव्ह ॲबिलिटीमधून हा जो कॉमन सेन्स आहे, हा कॉमन सेन्स वेगवेगळ्या स्वरूपात फिक्शनलाइज करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आता आपण देशामधलं सगळं जर इंटेलेक्च्युअल ॲटमॉस्फिअर बघितलं तर या इंटेलेक्च्युअल ॲटमॉस्फिअरमध्ये जे डॉमिनेट डिस्कोर्स आहे, इंटेलेक्च्युअल डिस्कोर्स, नॅशनलिझमचा डिस्कोर्स असेल, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनलिझमचा डिस्कोर्स आहे, त्याच्यानंतर सोशल जस्टिसचा डिस्कोर्स आहे, सेक्युलरिझमचा डिस्कोर्स आहे, हे सगळे नेशन वाईड जे डिस्कोर्स आहेत हे डिस्कोर्स पॉलिटिकल आयडिओलॉजीला ॲसर्ट करतात. तर देशामध्ये जेवढ्याही डेमोक्रेटिक पार्टिसिपेशनला घेऊन काम करणारे जे पॉलिटिकल आयडिओलॉजी आणि सोशल थॉट जो आहे हा या डिस्कोर्सच्या अवतीभोवती आहे. आणि हा डिस्कोर्स समाजामध्ये एक नोबल कॉज घेऊन नॉर्मेटिव्हकडे जाणारा डिस्कोर्स. त्याच्यामुळे सगळीकडे जर आपण बघितलं तर आता अमेरिकेचे कॉन्स्टिट्यूशन असेल, कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये सगळीकडचे कॉन्स्टिट्यूशनची इंटेलेक्च्युअल हिस्ट्री असेल, युरोपियन कॉन्स्टिट्यूशन्स असतील, तर या सगळ्या डिस्कर्सिव्ह ट्रॅजेक्टरीज मधून एक नॉर्मेटिव्ह निर्माण झालेला आणि त्या नॉर्मेटिव्ह मधून डिस्क्रिप्टिव्ह टेक्स्ट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे. तर आपण सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये या नॉर्मेटिव्हचा कॉमन सेन्स बनवण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन हा आपल्या दररोजच्या जीवनातला भाग आहे. कॉन्स्टिट्यूशन ही आपली इथिकल मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या दृष्टीने आपण सगळ्यांना याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मेडिवल वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये, मेडिवल टाइममध्ये ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसचं मेकॅनिझम नव्हता, इन्स्टिट्यूशन नव्हता, त्यावेळेस इथिकल आणि मॉरल रिस्पॉन्सिबिलिटीज हाच तुमचा एव्हरीडे लाईफचा कंडक्ट होता. म्हणजे इथिकल आणि मॉरल लाईफ वॉज पार्ट ऑफ युअर एव्हरीडे लाईफ. तर पोस्ट मॉडर्न वर्ल्डमध्ये इथिकल आणि मॉरल कंडक्टची रिप्लेसमेंट ही टेक्स्च्युअल ट्रेडिशनने घेतलेली आहे. आणि ही जी टेक्स्च्युअल ट्रेडिशन आहे, ही टेक्स्च्युअल ट्रेडिशन ही फॉर्मल, इक्वल, ट्रान्सपरंट या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह वरती निर्माण झालेली आहे. तर सगळीकडेच कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्री, मग काही ठिकाणी ती लिखित आहे, अलिखित आहे वगैरे ही एक गोष्ट झाली, परंतु कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचा जो इमर्जन्स आहे हा इथिकल आणि मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मधून इनोव्ह केलेला आहे. आणि हा इथिकल आणि मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी मधून इनोव्ह केलेला नॉर्मेटिव्ह जो आहे तो सोशल जस्टिसचा बोलतो. म्हणजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आता नॅशनलिझमची कॉन्सेप्ट सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येते. अशा वेळेस आपण हे म्हणण्याची गरज आहे की भारतात कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन नॅशनलिझमची डेफिनेशन देते. तर कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम हा आपल्या सगळ्यांची इंटेलेक्च्युअल फ्रेम असली पाहिजे. कॉन्स्टिट्यूशनल नॅशनलिझम जर बोलत असताना आपण सगळ्यांना हे बोललं पाहिजे की ह्युमन डिग्निटी महत्वाची. वी कॅनॉट बायपास ह्युमन डिग्निटी अँड गो फॉर लार्जर मेटा नॅरेटिव्ह सच एज नॅशनलिझम. ह्युमन डिग्निटी महत्वाची आहे. फॅटर्निटी असेल, इक्वॅलिटी असेल, सॉव्हर्निटी असेल, सोशलिझम असेल, सेक्युलरिझम असेल, हे सगळे नॉर्मेटिव्ह आहेत. सोशलिझम नॉर्मेटिव्ह आहे, सेक्युलरिझम नॉर्मेटिव्ह आहे. आपण सॉव्हर्न आहोत, आपण इंडिपेंडंट नेशन आहोत सगळ्याच अर्थाने. म्हणजे ग्लोबल आता आपण निओलिबरल इकॉनॉमीच्या टाइममध्ये राहतो आणि अशा वेळेस पॉलिटिकल ऑर्डर ज्या आहेत त्या मटेरियल फोर्सेस आणि एकूण जिओ पॉलिटिकल सिच्युएशननुसार इफेक्ट होताना आपण सगळं जग पाहतोय. अशा वेळेस आणि पर्टिक्युलरली पॅन्डेमिकच्या वेळेस सुद्धा आपण बघतोय की ग्लोबल ऑर्डर ही निओ लिबरल इकॉनॉमिक टाइममध्ये कशी बदलते. तर मला स्वतःला असं वाटतं की देशाचं सार्वभौम असणं हे यासाठी महत्वाचं आहे की जगामध्ये हे जे काही फोर्सेस आहेत, म्हणजे ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये इंटेलेक्च्युअल करस्पॉन्डन्स होताना दिसतोय, फ्री मार्केट आहे, निओ इकॉनॉमिक लिबरलिझम आलेला आहे
अशा वेळेस आपण सर्व सार्वभौम आहोत, स्वतंत्र आहोत, इंडिपेंडेंट आहोत आणि हे सगळं असताना आपण सेक्युलरिझम, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक हा नॉर्मेटिव्ह घेऊन पुढे जातो. हा नॉर्मेटिव्ह पुढे घेऊन जात असताना या देशामधल्या ज्या डेमोक्रॅटिक प्लुरॅलिझम जो आहे किंवा जी हेट्रोजिनिटी आहे, कल्चरल हेट्रोजिनिटी, रिलिजियस हेट्रोजिनिटी, ह्या सगळ्या हेट्रोजिनिटीमध्ये सुद्धा ह्युमन डिग्निटी ही खूप महत्वाची आहे आणि या ह्युमन डिग्निटीमधून सोशल जस्टिस आणि नॅशनलिझमकडे आपण जातो. तर मला सुद्धा असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीचा डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसचं डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या इन्स्टिट्यूशनने आणि त्याच्यात पार्टिसिपेट नॉर्मेटिव्ह जस्टिसकडे पाहून डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसला अनालाइज केलं पाहिजे, शेप केलं पाहिजे, फ्रेम केलं पाहिजे आणि नॉर्मेटिव्ह जस्टिसनं मेडिवल वर्ल्डमध्ये जशी एक इथिकल आणि मॉरल कोड ऑफ कंडक्ट वेगवेगळ्या ट्रेडिशन्स आहेत, काही ठिकाणी रिलिजियस ट्रेडिशन आहेत, काही ठिकाणी रिच्युअलिस्टिक ट्रेडिशन्स आहेत, काही ठिकाणी होत्या आहेत, म्हणजे काही ठिकाणी टेक्स्चर ट्रेडिशन आहे, वेगवेगळ्या रिलिजनमध्ये वेगवेगळ्या ट्रेडिशनमधनं इथिकल आणि मॉरल कंडक्ट इव्होक झालेला आहे किंवा फॉलो झालेला आहे. तर त्याची जी रिप्लेसमेंट आहे, कॉमन सेन्सची रिप्लेसमेंट जी आहे ती पोस्ट मॉडर्न टाइममध्ये कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम, कॉन्स्टिट्युशनल टेक्स्च्युअल ट्रेडिशनने घेतलेली आहे आणि कॉन्स्टिट्युशनल इथिकल मॉरल कोड ऑफ कंडक्टनं जे डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसचं डेफिनेशन दिलेलं आहे त्याच्यातून नॉर्मेटिव्ह जस्टिसकडे जाण्याची गरज आहे. हा जो पॅराडॉक्स आहे, हा पॅराडॉक्स महत्वाचा आहे. नॉर्मेटिव्ह जस्टिस आणि डिस्क्रिप्टिव्ह जस्टिसचा जो डायलेक्ट आहे, या डायलेक्ट मधनं एक सिव्हिलिटीचा जन्म होतो आणि मला सुद्धा असं वाटतं की आपण निओ सिव्हिलिटीकडे या कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझमकडे जातो आहोत. त्याबद्दल आपण सगळ्यांचं अभिनंदन करू. खरं म्हणजे आपण सर्व लोक कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझमला मानणारी माणसं आहोत आणि जे जे कॉन्स्टिट्यूशन आपल्याला शिकवलेला आहे तो आपला सारासार कॉमन सेन्स मानून ते आपले इथिक्स आणि मॉरल कंडक्ट बनेल याकडे आपण प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक मिलिंद आव्हाड सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं त्यांनी त्यांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे कशा पद्धतीनं अल्टिमेट ऑब्जेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जस्टिस फॉर ऑल आहे आणि कशा पद्धतीनं कॉन्स्टिट्युशनल अवेअरनेस आपल्या सबंध जनतेमध्ये निर्माण झालं पाहिजे याच्याविषयी त्यांनी या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. सर आपले खूप धन्यवाद. यानंतर थोडासा सिक्वेन्स माझ्याकडून थोडा हे झाला, मी त्याबद्दल माफी मागतो. आमच्या विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर असे आमचे आदरणीय श्री FK शेख साहेब जे सध्या विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व आमच्या पॅनल विधिज्ञांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं असेल, अतिशय उत्साहाने त्यांच्या पाठीशी उभे राहणं असेल, तर हे कार्य सातत्याने आमचे शेख साहेब करत असतात. मी आदरणीय शेख साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन. परभणी व हिंगोली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय मांगडे साहेब, आदरणीय खासदार डॉक्टर फौजिया खान मॅडम, आदरणीय आव्हाड सर, आदरणीय गायकवाड सर, असं म्हटलं जातं की लेट जस्टिस बी डन दो दी हेवन्स फॉल. याचा थोडक्यात असा अर्थ आहे की आभाळ कोसळलं तरी चालेल पण न्याय झाला पाहिजे. आणि तो सांगण्यामागचा हेतू असा आहे की न्याय हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. तर हा न्याय कसा मिळवून द्यायचा, तर हा न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी माननीय सुप्रीम कोर्ट त्याद्वारे काम करतं, महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी माननीय उच्च न्यायालय त्याच्यामार्फत काम करतं आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी त्याच्यामार्फत आम्ही काम करतो. आणि आम्ही काम करत असताना आमच्याकडून महिला, बलात्कार पीडित महिला, ऍसिड अटॅकमधल्या महिला, कामगार असतील, लहान मुलं असतील, दिव्यांग असतील, कुठल्याही प्रकारचा व्यक्ती, इव्हन तृतीयपंथीयांसाठी आता माझी त्या कमिटीमध्ये नेमणूक झालेली आहे जी कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे, की ज्या वारांगणा आहेत ज्यांना ड्राय रॅशन मिळू शकत नाही कारण त्या सेल आउट होतात आणि त्यांच्याकडे कुठलंही आयडेंटिटी प्रूफ नसतं, तर त्यांना ड्राय रॅशन मिळवून देण्यासाठी सुद्धा आम्ही काम करत आहोत. तर या निमित्ताने मला आपल्याला असं आवाहन करायचं आहे की डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी परभणीचं ऑफिस ज्या कोणाला असं वाटत असेल की आपल्यावर अन्याय होतं त्यांच्यासाठी सदैव खुलं आहे आणि आम्ही आपल्यासाठी सदैव योग्य ते काम, न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत राहू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जास्त वेळ न घेता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेख साहेब. मित्रांनो, आपलं संविधान ही युनिक आहे. म्हणजे
जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान भारताचं संविधान त्या ठिकाणी आहे. जे भारतामध्ये एवढी प्रचंड विविधता असून देखील भारतामध्ये अखंड एकात्मता त्या ठिकाणी नांदते आहे. मागच्या 70 वर्षापासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून या ठिकाणी आमूलाग्र परिवर्तन त्या ठिकाणी ऊर्ध्वगामी त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे सातत्यानं अविरतपणे चालू आहे. भारतामध्ये जगातले सर्व धर्म, सर्व वंश, वेगवेगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी एकत्रितपणानं नांदत आहेत. भारत वरचेवर प्रगती करत आहे. सबंध जगाला पराक्रमाचे त्या ठिकाणी धडे देत आहे. असा एक आदर्श संसदीय लोकशाही बाळगणारा हा देश सबंध जगापुढे एक आदर्श म्हणून त्या ठिकाणी उभा आहे. आणि अशा या सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीच्या त्या संसदीय मंदिरामध्ये त्या ठिकाणी सेवा करणाऱ्या आणि आपल्या सबंध महाराष्ट्राच्या नेत्या, सर्वांचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या राज्यसभेच्या सदस्या, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री आणि ज्यांचं वक्तृत्व, मग त्यांची मराठी असो, हिंदी असो का इंग्लिश असो, त्यांची विधिमंडळातले भाषणं असो की संसदेतले भाषणं असो, आपण त्या ठिकाणी नेहमीच ऐकतो. अशा आदरणीय फौजिया खान मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे. मॅडम डायसवरच राहू द्यायचं बाई, काय होत नव्हतं. आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित प्रमुख जिल्हा न्यायाधीश परभणी आदरणीय बांबर्डेजी, FK शेख दिवाणी न्यायाधीश, डॉक्टर मिलिंद आव्हाड JNU मध्ये प्रोफेसर जे आहे, भीमप्रकाश गायकवाड संस्थापक अध्यक्ष संविधान साक्षरता रथ, तसंच ॲडव्होकेट अमोल गिराम हे पॅनल विधी आणि उपस्थित सर्व. आज हा कार्यक्रम कॉन्स्टिट्यूशन डेच्या निमित्ताने आपण घेत आहोत. 26 नोव्हेंबर हे संविधान दिवस आहे आणि संविधान दिवस साजरा करण्याची प्रथा आहे. पण हा दिवस आपण कशामुळे साजरा करतो? वाय डू वी सेलिब्रेट? वाय इज इट नेसेसरी? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की जेव्हा आपण रस्त्यावर चालतो आणि आपल्याला एखादा ट्रॅफिक सिग्नल दिसतो, लाल लाईट दिसतो, तर आपण थांबत नाही. पण जेव्हा त्या ट्रॅफिक सिग्नलच्या खाली पोलीस उभा असतो किंवा कॅमेरा लावलेला असतो, तेव्हा मात्र आपण तिकडे थांबतो. आपण ट्रॅफिक लाईट बघून कशाला थांबत नाहीये? कारण नियम तर आपल्याचसाठी आहे, आपल्या सुरक्षेसाठी आहे, आपल्या प्रोटेक्शनसाठी आहे. तो लाल लाईट आपल्याला वाचवतो, तरी सुद्धा आपण थांबत नाहीये. आपण कशाला थांबत नाहीये? त्याच्यामुळे हा खूप छान, खूप छान. आपला घर सुरक्षित राहावा, आपण घरामध्ये आपला कुटुंब सुरक्षित राहावा, आपल्या मुलं बाळ सुरक्षित राहावे, कुणीही आपल्या घरात घुसून हा माझं घर आहे हे सांगू नये, म्हणून हा कार्यक्रम. आपण जे आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये शांती राहावी म्हणूनच हा कार्यक्रम आहे. कोणी असं सांगू नये की ही बायको खूप सुंदर आहे तुझी, ही माझी आहे, मला पाहिजे आहे. कारण असं झालं तर काय होईल समाजामध्ये? किंवा तुमच्या घर आवडला तर हा घर माझा आहे, तुमची जमीन माझी आहे. जर असं होऊ लागला तर समाजामध्ये काय होईल ही कल्पना सुद्धा आपण करू शकत नाहीये. आणि म्हणून जसं आव्हाड साहेबांनी सांगितलं की एक सन्मानपूर्वक जीवन आपला अधिकार आहे आणि ही डिग्निटी आणि हा सन्मान देण्याचं काम हे संविधान आपल्याला करतोय. आणि म्हणून आपण हा संविधान दिन साजरा करतोय. कारण हे सगळं आपल्याला माहित पाहिजे संविधान कोणाच्यासाठी आहे. पण अशी जाणीव आपल्याला समाजामध्ये दिसत नाही.
प्राचीन काळापासून तर आजपर्यंत आधुनिक काळापर्यंत हे समाज इव्हॉल्व्ह झालेला आहे, त्याची प्रगती झालेली आहे, एव्होल्युशन झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्क्रांती होत गेलेली आहे. ते कुठलाही क्षेत्र असो. जर आपण आदी मानवचा विचार केला तर तो त्याच्याकडे कपडे पण नव्हते, तो कपडा घालत नव्हता, मग पाने घालू लागला, मग क्लॉथ विविंग सुरू झाली, मग वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स आले, मग वेगवेगळ्या प्रकारचे कापड आले आणि आज आपण ब्रँड पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच पद्धतीने हत्यार जे होते ते दगडाचे हत्यार होते आणि न्यूक्लिअर बॉम्ब आज आपल्याकडे उपलब्ध आहे. ते उत्क्रांती, हे एव्होल्युशन समाजामध्ये होत गेलेलं आहे. त्याचप्रमाणे व्हेकल्स जे आहे, आज आपण सुपरसॉनिक प्लेन्स मध्ये आपण प्रवास करतो, पण आधी लोक घोड्यावर जायचे, बैलावर जायचे, कॅमल्सवर जायचे. त्याचप्रमाणे सामाजिक संस्कृतीमध्ये सुद्धा उत्क्रांती झालेली आहे, एव्होल्युशन झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सिस्टम्स ऑफ गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा एव्होल्युशन झालेलं आहे. आणि आपण एक स्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्याच्या आता आपण डिव्हॉल्व होऊ शकत नाही, मागे जाऊ शकत नाही. एक इव्हॉल्व्ड आणि सुंदर सिस्टम आपल्याला मिळालेला आहे. आपण मेडिसिनच्या उदाहरण घेऊ. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आधी जे कोणी आजारी झाला तर काय करायचो आपण? भोंदू बाबाकडे जायचो. ते आपल्याला जे आहे ते सगळं हे झाडून घेऊन वगैरे हे सगळं प्रकार करायचं आणि आपल्याला वाटायचं का आपण दुरुस्त झालेलो आहोत. इट वॉज बेस्ड ऑन बिलीफ्स. पण आता फॅक्ट्सवर आधारित समाज आहे. आता एव्हिडन्स, मेडिसिन जे आहे ते एव्हिडन्सवर, फॅक्टवर किंवा कॉन्क्रीट जे आहे रिसर्च वर्कवर मेडिसिन आधारित आज आहे. त्याच्यामुळे आज एकाच्या हृदय आपला दुसऱ्यामध्ये टाकू शकतो आपण, एकाच्या डोळा दुसऱ्यांना देऊ शकतो आपण, एकाच्या लिव्हर किंवा किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो. पण आधी असं नव्हतं, कारण ती मेडिसिन ते बिलीफवर आधारित होते, फॅक्ट्सवर आधारित नव्हतं. त्याचप्रमाणे लॉ सुद्धा इव्हॉल्व्ह झालेला आहे. आधी जे कायदा होता ते बिलीफ्सवर आधारित होता किंवा रूलर्सवर आधारित होता. एक काळ असा होता की धार्मिक गुरु जे आहे ते सर्टिफिकेट द्यायचे लोकांना की जर हा सर्टिफिकेट तुम्ही घेतला, एवढ्या एवढ्या रुपयाचा हा सर्टिफिकेट आहे, तुम्ही घेतला तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. मी हे सर्टिफिकेट देण्यासाठी माझी कुवत आहे, मी तुम्हाला हा सर्टिफिकेट, हे पोप्स जे आहे ते सर्टिफिकेट्स द्यायचे, त्याला इंटेलिजन्स म्हणायचं. एवढा धर्माचा एक वर्चस्व या समाजामध्ये होता आणि न्याय तेच करायचे, रूलर्स प्रमाणे जे आहे न्याय व्हायचं त्यावेळी. पण आधुनिक काळापासून ते समजा आपण वर्ल्ड वॉर पर्यंत जेव्हा आलो, तर वर्ल्ड वॉर मध्ये लढून लढून एकामेकावर अन्याय करून, अन्याय सहून जेव्हा जग थकून गेला, तेव्हा त्यांनी एक नियमावली केली जगासाठी की आता आपण शांतीपूर्वक जीवन जगू. आपण जे आहे हे लोकतंत्र, लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला न्यायपूर्वक समाज उभा केला पाहिजे, असं जगाच्या स्तरावर ठरलं. आणि त्याच्यानंतर जे नष्ट झालेले देश होते, जसं जपान नष्ट झाला होता, जर्मनी जे आहे त्याच्यामधला एक समाज पूर्ण नष्ट झाला होता, ते देश पुन्हा उभे राहिले. कशावर आधारित? समता, समानता, बंधुत्वावर आधारित ते उभे राहिले. आणि आज जपानचा स्टेटस काय आहे या जगामध्ये? जर्मनी कुठे आहे? इस्रायल कुठे आहे? कशामुळे झालेला आहे? कारण या देशामध्ये मी बिकेम वी. जेव्हा मी बिकम्स वी, जेव्हा आम्ही बनतो, वी द पीपल होतो, त्यावेळी तो समाज जे आहे ते प्रगत समाज बनतो. आणि जोपर्यंत मी आहे, मी, माझा कुटुंब, माझा समाज, माझा धर्म, जोपर्यंत हे सगळं असतो तो समाज मागासलेलाच राहणार आहे, बॅकवर्ड, आजारी, असं अनहेल्दी समाज राहणार आहे. पण जर प्रगत, डेव्हलप, तुम्हाला धनवान समाज बनवायचा असेल तर मी शुड बिकम मी. आणि तोच झाला जेव्हा संविधान फ्रेम झाला, जेव्हा आपण असं डिसाईड केलं की आपल्याला इव्हॉल्व्ह होऊन आता एक मोठा संविधान तयार करायचं आहे, चांगला, सगळ्या देशाचे जे संविधान आहे, कोड ऑफ कंडक्ट आहे, सगळ्या धर्माचे जे कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याच्यामधला जे बेस्ट ऑफ द बेस्ट आहे ते आपण स्वीकार करूया. आणि याच्यामध्ये सगळ्यांना जे आहे असं वाटलं पाहिजे की माझा प्रतिबिंब या संविधानामध्ये आहे, मी आहे त्या संविधानामध्ये, हा संविधान माझ्यासाठी आहे, तो रिप्रेझेंटेशन माझा आहे असा वाटावा. म्हणून खूप मोठी एक्सरसाइज झाली त्यावेळी.
कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॉर्म झाली. त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जे आहे 398 मेंबर्स होते आणि त्यांनी मला वाटतं 131 सिटिंग्स केली. 11 अधिवेशन झाले. 165 डेज कामकाज चालला आणि 2 वर्ष 11 महिने 17 दिवस हे सगळे एक्सरसाइज झाली. आणि हे जे 398 मेंबर्स होते ते मेंबर्स कोण होते? एकापेक्षा एक मोठे रिप्रेझेंटेटिव्ह. काश्मीर ते कन्याकुमारी तुम्ही सांगितलं, एका ठिकाणी जे आहे ते रामाची पूजा होते, एका ठिकाणी रावणाची पूजा होते. असा आपला इतका मोठा देश, इतके डायव्हर्स कल्चर्स, इतके लँग्वेजेस, जगात असं उदाहरण दुसरं नाहीये. या पद्धतीच्या देशाला अखंड ठेवणं आणि त्याच्यासाठी एक नियम करणं सगळ्यांच्यासाठी, ती एक्सरसाइज जी आहे हे 398 मेंबर्सने केली. प्रत्येक समाजाच्या रिप्रेझेंटेशन त्या मेंबर्स मध्ये होतं. कोणी भाषाचं रिप्रेझेंटेशन, कोणी समाजाचा, कोणी धर्माचा, कोणी काय. प्रत्येक माणसाच्या काय डिफिकल्टी होऊ शकतो, त्याला काय त्यांचे अधिकार असावे, त्याच्यावर सगळ्यांनी डिबेट्स केले. आणि त्या डिबेट्स नंतर जे ऑब्जेक्शन्स आले त्याच्यावर खूप चर्चा झाली. मला वाटतं 2 लाख कितीतरी स्वीकार झाले, 2000 सम नंबर ऑब्जेक्शन्स स्वीकार झाले. त्याच्यावर मग खूप स्टडी झाली आणि मग नंतर ते सगळे ऑब्जेक्शन स्वीकार करून आणि एक चांगला मसुदा तयार झाला. माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा हे लॉ ऑफ द लँड बनला त्यावेळी याच्यामध्ये सगळ्यांचा विचार करून, या देशामधला प्रत्येक नागरिक याचा विचार करून, त्याच्या फ्रीडमच्या, त्याच्या समानतेच्या, त्याच्या इक्वॅलिटीच्या, हे सगळं विचार करून हा संविधान तयार झाला. म्हणजे हे कोणाचं संविधान आहे? हे सगळ्यांचं संविधान आहे. याच्यामध्ये तुम्ही आहे, तुम्ही आहे, तुम्ही आहे, मी आहे, सगळे आहे. आणि आपल्याला आपला प्रतिबिंब त्या संविधानामध्ये दिसला पाहिजे. आपण ते शोधावं, त्याच्यामध्ये आपण दिसणार, आपण त्याच्यामध्ये आहे, आपल्याला त्याच्यात बघावं लागेल. हे संविधान आपलं आहे, आपल्यासाठी आहे. आपला समाज सुरक्षित राहावा, डिग्निफाईड लाईफ राहावी म्हणून हा संविधान आहे. पण प्रत्येक नागरिकाने या पद्धतीचा विचार करणं हे आवश्यक आहे. कारण जेव्हा धर्माची भाषा आपण बोलतो त्यावेळी आपल्याला तो धर्म आपलासा वाटतो. आपल्याला वाटतो माझा धर्म आहे, पण माझा संविधान आहे हा सुद्धा आपल्याला वाटावा, ही भावना आपली असावी, खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय आपल्या समाजाला ज्या स्तरावर आपल्याला पोहोचायचं आहे तसं समाज त्या ठिकाणी पोहोचणार नाही. एव्होल्युशनची जी गोष्ट केली मी, त्याच्यामध्ये ज्युडिशियल सिस्टम सुद्धा इव्हॉल्व झाला आणि आता ज्युडिशियल सिस्टम इट इज बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड एव्हिडन्सेस, नॉट ऑन इमोशन्स. आज इमोशन्स किंवा कोण जास्त लोक आहे, कोण कमी आहे समाजामध्ये, तसं तर मेजॉरिटी आणि मायनॉरिटी असतातच समाजामध्ये. मायनॉरिटी डिसएडव्हान्टेज असतातच, अल्पसंख्याक म्हणजे ते कमकुवतच आहे बाय व्हर्च्यू ऑफ बिंग इन द मायनॉरिटी. पण मेजॉरिटी त्यांच्यावर अन्याय करणार नाहीये हे बघण्याचं काम कॉन्स्टिट्यूशन करत आहेत. कारण मेजॉरिटी करून मायनॉरिटीवर अन्याय होण्याची दाट शक्यता असते. पण जेव्हा देशामध्ये मेजॉरिटेरियनिझम होतो त्यावेळी मग अन्याय जन्म घेतो. आपला थीम आहे ऍक्सेस टू जस्टिस, म्हणजे आपल्याला न्याय उपलब्ध झाला पाहिजे, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे. हा आपला थीम आहे आणि हा आपला ध्येय आहे ह्या संविधानाचा. पण जर धर्माचा आणि कॉन्स्टिट्यूशनचा आपण विचार केला, काय फरक आहे त्याच्यामध्ये? विचार करून बघा. संविधान काय बोलतो, धर्म काय बोलतो. तुमचा काय धर्म असेल, माझा काय धर्म असेल, ते सोशल कोड ऑफ कंडक्ट आहे आपल्या धर्माचा. ते सगळ्या धर्माचा एकच आहे. कुठलाही धर्म आपल्याला हे बोलत नाहीये की खोटा बोला, कोणाचा खून करा, कोणाच्यावर अन्याय करा. नाहीतर मला सांगा कुठला धर्माचा सांगतो, त्या धर्माचं नाव तुम्ही मला सांगा की हा धर्म दुसऱ्यांच्यावर अन्याय करतो. असं सांगतो की तुम्ही कोणाच्या तरी एक वस्तू घेऊन टाका. फक्त फरक असा आहे धर्मामध्ये, स्पिरिच्युअलिझम मध्ये फरक असेल. कनेक्शन टू द नेक्स्ट वर्ल्ड किंवा द नेक्स्ट सुपिरियर जे काही एक्झिस्टन्स आहे त्याच्यामध्ये डिफरन्स असेल. पण सोशल कोड ऑफ कंडक्ट मध्ये काहीच डिफरन्स नाहीये. धर्म तोच सांगतो जे संविधान सांगतो, त्याच्यात काय फरक नाही.
पण धर्मावर आस्था आणि संविधानावर आस्था नाही असं कसा होऊ शकतो समाज? जर आपल्याला आस्था निर्माण करायची आहे त्याच्यावर, जर आपल्याला त्याच्यामध्ये जे आहे असं दिसायला पाहिजे की हा संविधान माझ्यासाठी आहे, तर आपण ट्रॅफिक लाईट दिसला की आपण तिकडे थांबणारच आहोत. आपल्याला पोलीसची गरज नसली पाहिजे. मास्क लावण्याचे काम जे आहे ते कशासाठी आहे? मास्क आपल्या सुरक्षेसाठी आहे. पण पोलिसाच्या दंडे पडल्याशिवाय आपण मास्क लावत नाहीये, तर हे समाज म्हणजे कसं उभं राहणार आहे? संविधान हे इट इज द मदर ऑफ ऑल लॉज. सर्व कायद्यांची जननी हे संविधान आहे. आणि हे जे कायदे आहेत, कायदे तर आधी पण होते. असं नाहीये की कायदे जेव्हा आपल्याला संविधान मिळाला त्यावेळीच कायदे आले नाही. पण संविधानाने आपल्याला काय दिलं? संविधानाने आपल्याला हा अधिकार दिला की जर इररेलेव्हंट असेल कायदा तर त्यांना राईट ऑफ करा, बाद करा. जर कायद्यामध्ये काय न्यू नीड्स जे आहे ते नसेल तर नवीन कायदे करा. जसं आपल्याला आधी आपले बेसिक नीड्स होते अन्न, वस्त्र, निवारा. आता गव्हर्नमेंटनी एज्युकेशनला पण बेसिक फंडामेंटल राईट्स केलेला आहे. राईट टू एज्युकेशनचा कायदा केलेला आहे की शिक्षण आज इतकं महत्वाचं आहे की त्याच्याशिवाय जीवन पुढे जाऊ शकत नाहीये. म्हणून इट हॅज बिकम अ फंडामेंटल राईट. अर्लियर जे आहे महिलांना आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. महिला शिक्षण घेऊ शकत नव्हती. 50% ऑफ द पॉप्युलेशन अशिक्षित होती. आणि खास म्हणजे जी आई आहे ज्याच्या घरात जी पहिली शाळा आहे, ज्याच्या घरात संस्कार घडतात, तिला अशिक्षित ठेवणारा आपला समाज होता. पण आपल्याला महिलांना इक्वॅलिटी देण्याचं काम आपल्या संविधानाने केलेलं आहे. ती शिक्षण घेऊ शकते, ती कुठेही जाऊ शकते, ती काही बोलू शकते, ते कोणाच्या सोबतही लग्न करू शकते. त्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ मुवमेंट आहे. ज्या अधिकार पुरुषांना आहे ते सगळे अधिकार महिलांना आहे. कोणीही ताकद दिलेली आहे महिलांना? संविधानाने दिलेली आहे. आपल्या 50% पॅरलाइज्ड असा समाज होता. त्या समाजाला पाय देऊन उभा करून त्यांना भरारी देण्याचा जे आहे अधिकार हे संविधानाने दिलेला आहे. आणि म्हणूनच आपला समाज हे प्रोग्रेस करू शकतो. नाहीतर कुठे विकास होणार? समाज कोलॅप्स होणार. या पद्धतीचा समाज जे आहे. याशिवाय अनेक प्रथा जे होते, सती होता, चाइल्ड मॅरेजेस होते, किंवा दहेजची प्रथा, हे सगळे जे जे सोशल इव्हेंट्स निर्माण झाले त्याला काउंटर करण्यासाठी नवीन कायदे आले. कायदे करणारा जे आहे पार्लमेंट, त्याच्यात कायदे झाले, पण कायद्यांना इंटरप्रेट करणं किंवा कायदे बाद करण्याचा अधिकार मात्र ज्युडिशरीला. सुप्रीम अथॉरिटी आहे. त्यांना जर वाटलं की कायदा चुकीचा आहे तर ते राईट म्हणजे ते सांगू शकतो नाही, दिस इंटरप्रिटेशन इज नॉट राईट. आणि कॉन्स्टिट्यूशनच्या चौकटी बाहेर जाऊ नये हे ज्युडिशरीचं जे आहे रिस्पॉन्सिबिलिटी असते. मला असं वाटतं की ज्युडिशरीची रिस्पॉन्सिबिलिटी इतकी मोठी आहे. जजेस जे आहे ते सुद्धा त्यांचा एक धर्म असतो, काहीतरी बिलीफ असतो. पण यू हॅव टू फाईट अगेन्स्ट युअर इनर फिलिंग्स ऑल्सो ॲट द सेम टाइम. जे आमच्यामध्ये नाही आहे दुसऱ्या सोशल ग्रुप्समध्ये, की आम्हाला जे आहे आमच्या इनर फिलिंग्सला कॉन्फ्लिक्ट नाही आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल की अरे मी असं न्याय द्यावं, तरी सुद्धा बेस्ड ऑन फॅक्ट्स, बेस्ड ऑन एव्हिडन्स तुम्हाला न्याय द्यावंच लागत आहे. ते इनर कॉन्फ्लिक्टला फाईट करून ती बॅटल खूप मोठी बॅटल आहे असं मला वाटतं. आणि हे आपल्या ज्युडिशियल सिस्टमच्या ची सुंदरता आहे. एक जे सिस्टम आपण ठरवलेलं आहे आपल्यासाठी, त्या सिस्टमला रिस्पेक्ट करणं, त्या सिस्टमला फॉलो करणं हे आपलं काम आहे. कारण आपण या सिस्टमला व्हॅल्यू दिली नाही तर मग कोण व्हॅल्यू देणार या सिस्टमला जे आपण निर्माण केलं, जे इव्हॉल्व्ह केलं? फॉर एक्झाम्पल एक नोट घ्या, करन्सी नोट. आता ही करन्सी नोट काय असते? इट इज अ पीस ऑफ पेपर. त्या करन्सी नोटच्या इट इज ऍक्च्युअली जस्ट अ प्रॉमिस. पण आपण त्या करन्सी नोटला व्हॅल्यू कोण देतो? त्याला व्हॅल्यू समाज देतो. आणि म्हणून आपण असं नाही सांगत आज की मला तुमच्या कुत्रा पाहिजे तर माझी शेळी घ्या आणि मला तुमच्या कुत्रा द्या, असं आपण सांगत नाहीये. आज आपण वस्तूला व्हॅल्यू ठेवली आहे. ती व्हॅल्यू जी आहे, कोणीही असं सांगू शकतो की आजपासून याला व्हॅल्यू नाही, झालं म्हणजे ती नोट, ती व्हॅल्यू 0 व्हॅल्यूची झाली. पण जर समाजाने ठरवलं की या नोटची ही व्हॅल्यू आहे तरच ती व्हॅल्यू राहणार आहे. म्हणजे आपण निर्माण केलेला सिस्टम
हे व्हॅल्यू आपण दिलं पाहिजे. जर आपण नोटाला व्हॅल्यूच दिली नाही समाजाने की नाही आम्हाला नाही मान्य, 100 रुपयाची नोट आम्हाला मान्य नाही, होऊ शकते का? दॅट इज अन इकॉनॉमिक सिस्टम विच वी हॅव सेट फॉर आवरसेल्व्हज. त्याच पद्धतीने संविधानाने दिलेले कायदे ते आपण त्यांना व्हॅल्यू दिलं पाहिजे. आपण नाही दिले तर आपला समाज कसं होईल हे आपण समजू शकतो. कारण कॉन्स्टिट्यूशन इज नॉट जस्ट अ बुक ऑफ रूल्स विच इज गिव्हिंग अस की आमचे अधिकार काय आहे, आमचे ड्युटीज काय, फक्त तेवढं नाहीये. इट शुड बिकम आवर सोल. आज काय आहे, जेव्हा आपण म्हणजे फाईट अगेन्स्ट करप्शन घेतलं, करप्शनच्या अगेन्स्ट फाईट सगळेच बोलतात, पण ती फाईट आपण कशी करणार? तुम्ही काय चूक केली, पोलीसवाल्याला 100 रुपये द्या, पोलीसवाला जे आहे लॉयरला 100 रुपये देणार, 200 देणार, ते जजला देणार, म्हणजे काय होऊ शकते? आपल्या देशात नाहीये तसं, पण कुठल्याही समाजामध्ये तसं होऊ शकते. आणि देन ते समाज लॉ अबायडिंग राहू शकत नाही. म्हणून संविधान आपली आत्मा बनली पाहिजे. आपण जसा काय वाईट काम याच्यासाठी करत नाहीये की नाही माझ्या धर्मात असं सांगितलेलं आहे, असं करू नये, मी केलं तर मला पाप होईल, त्याच पद्धतीचा पाप आपल्याला वाटावा की मी हे केलं तर हे पाप आहे आणि मला कोणी नाही बघितलं तरी तो पाप आहे. मला पोलिसमॅनची गरज नाहीये ते पाप नाही करायला. जेव्हा तो संविधान आपल्या हृदयामध्ये असं कोरला गेला त्यावेळी आपला यश आहे. कारण एक जस्ट सोसायटी खूप इम्पॉर्टंट आहे. आता कसं असतो, दुसऱ्यांच्या घरी काय आग लागली तर आपल्याला वाटतं अरे माझ्या शेजारच्या घरामध्ये आग आहे, माझ्याकडे थोडी येणार, मी तर सुरक्षित आहे असं वाटतो. पण एक शिकारी जे असतो ना, जेव्हा तो जंगलमध्ये गेला आणि त्यांनी ससेचे शिकार केले तर हरणाला वाटतो माझ्याकडे थोडी येणार, हे तर ससेचा शिकारी आहे. वाघाला वाटतो माझ्याकडे कशाला येणार, मी तो वाघ आहे, माझ्याकडे तर खूप ताकद आहे, माझ्याकडे शिकारी कसं येणार, तर माझ्यासाठी नाहीये. मारू द्या सस्यांना, मारू द्या हरणांना. पण हत्तीला असं वाटतं की मारू द्या वाघाला, मला काय होणार, मी तर हत्ती आहे. पण जेव्हा तो माणूस, तो नष्ट करणारा माणूस त्या जंगलमध्ये रानामध्ये जाणार, तो ससेला, तो हिरणाला, तो बागाला, तो हत्तीला, त्याला लिमिट नाहीये. नंतर तो झाडं तोडणार, नंतर तो सारा वन हे नष्ट करणार आणि शेवटी काय होणार तिकडे? शेवटी काय, पाऊस नाही, मग आपल्याला ते आहे ड्राउट्स आणि हे आणि त्याचं. इमॅजिन अ सोसायटी विदाउट लॉज, जिथे कायदा नाही, जिथे कानून नाही, तसं इमॅजिन करा. किंवा आज आपल्याला जे अधिकार संविधानाने दिले ते अधिकाराच्या बाबतीत आपण खूप जागृत आहोत. माझा अधिकार आहे, मला मिळाला पाहिजे. पण कोणा दुसऱ्यांचा अधिकार माझ्यामुळे इन्फ्लुएन्स तर होत नाही. मी रस्त्यावर चालतो, हा रस्ता माझा आहे, दुसरा मनुष्य जे आहे या रस्त्यावर चालण्याचा त्यांना अधिकार नाहीये, असं जेव्हा भावना होते त्यावेळी जे आहे वी आर नॉट व्हॅल्युइंग द कॉन्स्टिट्यूशन. वी कॅनॉट इन्फ्लुएन्स द राईट ऑफ समबडी एल्स फॉर आवर ओन राईट्स. त्याचप्रमाणे जेव्हा राईट्स दिला कॉन्स्टिट्यूशनने, ड्युटीज पण दिले, फंडामेंटल ड्युटीज पण आहे, त्याचा विसर होता कामा नाही आपल्याला. कारण इक्वॅलिटी बेस्ड जर सोसायटी असेल, एक जास्त वेळ घेतला मग मी पण 1-2 मिनिटात करते. इमॅजिन करा की एक माणूस, एक इनोसेंट माणूस आहे, एका गावामध्ये गेला आणि त्या गावामध्ये त्या माणसाला, त्या गावामध्ये काहीतरी बिलीफ असणारे लोक आहेत मेजॉरिटीमध्ये. तो माणूस आला, तो लॉ अबायडिंग, चांगला, ऑनेस्ट, सगळे काय त्याच्यामध्ये गुण आहे, पण तो माणूस गेला तिकडे आणि लोकांना वाटलं की ह्याचे बिलीफ तर आमच्यापेक्षा वेगळे आहे, यांना मारून टाका. त्यांनी मारून टाकले त्यांना. हे न्याय आहे का? हे लॉ आहे का? पण आज आपल्या देशामध्ये एक शोकांतिका आहे, निर्माण होत आहे तशी सिच्युएशन की लोकांना मॉब लिंचिंग काय वाईट वाटत नाही. काही लोकांना पोलिसांनी एन्काउंटर करून कोणाला मारलं तर लोकांना वाईट वाटत नाही. त्या ग्लोरिफाईंग इट. काय हिरो आहे, त्यांनी कायदा तोडला आणि त्यांनी ऍक्शन घेतली. हे जे ग्लोरिफिकेशन आहे ते समाजासाठी हितकारक नाही. कारण याच्यामुळे समाज नष्ट होईल. पण हे कशासाठी होतोय? हे याच्यासाठी होतोय की निर्भयाला न्याय मिळायला जर किती वर्ष लागली, निर्भयाला न्याय मिळाला. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आणि जर न्याय वेळेवर होत नसेल तर मग लोकांच्या मध्ये ह्याच प्रकारची प्रवृत्ती निर्माण होणार आहे. आणि अशी प्रवृत्ती निर्माण झाली तर अगेन वी आर नॉट इव्हॉल्विंग, वी आर डिव्हॉल्विंग. आणि ती मेडिसिन जे आपल्याला वाटते भोंडू बाबा नको आहे, आपण त्याकडे परत
आपण त्या प्रिमिटिव्ह सोसायटीकडे परत ते कायदे जे आहेत ते कोण मोठा कोण छोटा, मेजॉरिटेरियनिझम, त्याच्यावर कायदे, या पद्धतीचा जर देश निर्माण झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जे सुंदर संविधान निर्माण झाला त्याची अवेअरनेस सगळ्यामध्ये असली पाहिजे. मग तो राहणार नाहीये आणि आपल्या समाजामध्ये एक सुरक्षित, डिग्निफाईड आणि शांतीपूर्वक लाईफ आपण जीवन जाऊ शकणार नाहीये. या पद्धतीचा समाज आपल्याला निर्माण करायचा नसेल तर वी शुड लर्न टू रिस्पेक्ट द कॉन्स्टिट्यूशन अँड व्हॅल्यू द कॉन्स्टिट्यूशन अँड अबाइड बाय ऑल द लॉज ऑफ द नेशन. आणि पार्लमेंट आणि ज्युडिशरी याच्यामध्ये जनतेपेक्षा जास्त मोठी जबाबदारी आहे. कारण आपल्या ताकदीच्या बळावर कायदे करणं हे चुकीचं राहणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या दबावाखाली ज्युडिशियल डिसिजन्स होणं किंवा मीडिया ट्रायल्स होणं हे सुद्धा देशाच्या हिताचं नाहीये. देश नष्ट होऊ शकतो याच्यामुळे. आणि जे सुंदर देश आपण निर्माण केलं, कारण जेव्हा एरोप्लेन हवेत उडतो ना तर त्या एरोप्लेन मध्ये बॅलन्स खूप महत्वाचे असते. एक पंख, त्या विंग छोटा, एक मोठा, एक त्याचा चाक छोटा, मोठासा होऊ शकत नाहीये. बॅलन्स्ड जर असला तर सुपरसॉनिक स्पीडने तो एरोप्लेन उडू शकतो. त्याच पद्धतीने सुपरसॉनिक नेशन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला बॅलन्स, इक्वॅलिटी, जस्टिस आणि जे प्रिॲम्बल आपण वाचलं त्या प्रिॲम्बलचे सगळे तत्व पाळणं हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. सगळ्यात जास्त जनतेसाठी आहे. कारण कोणी हजाराच्या नोट दिल्यावर आपण जर वोट करत असाल तर आपण चोरांना पाठवणार तिकडे जे आहे आणि ते चोर जे आहे ते चोरच करणार. जसं शिकारी शिकार करतो तसं चोर चोरी करतो. तर चोरांना पाठवू नये हीच विनंती करते इथे आणि थांबते. धन्यवाद, खूप खूप मॅडम धन्यवाद. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे. बरेच स्पीकर सेक्युलरिझम वरती बोलतात, काही स्पीकर फ्रॅटर्निटीवरती बोलतात, परंतु मॅडमांनी या ठिकाणी सेक्युलरिझम ॲज वेल फ्रॅटर्निटी या दोन्ही अतिशय महत्वाच्या ज्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या अतिशय महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, सेक्युलरिझम विथ फ्रॅटर्निटी, या दोन्ही गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे मांडल्या. याचबरोबर धर्म स्वातंत्र्य सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. या निमित्तानं मॅडमांच्या जे काही भाषणाचं सार आहे ते मी 4 शब्दामध्ये सांगतो. तुम्ही हिंदू असाल तर भगवद्गीता वाचा, ती खूप सुंदर. तुम्ही मुस्लिम असाल तर कुराण शरीफ वाचा, ते खूप पवित्र आहे. तुम्ही ख्रिश्चन असाल तर बायबल वाचा. तुम्ही शीख असाल तर गुरु ग्रंथ साहिबा वाचा. तुम्ही बौद्ध असाल तर त्रिपिटिका वाचा. पण जर तुम्ही माणूस असाल, तुम्ही जर सच्चे नागरिक असाल तर भारताचं संविधान वाचा. कारण भारताचं संविधान हे सर्वांना माणूसपणाचा चेहरा त्या ठिकाणी बहाल करतं. माणूस म्हणून समृद्धपणे जीवन जगण्याचा अधिकार हे संविधान त्या ठिकाणी बहाल करतं. इतकं सुंदर शब्दामध्ये मॅडमांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने त्यांचं आभार मानतो. यानंतर अध्यक्षीय समारोपापूर्वी थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला, आपलं संविधान गीत लागलं नाही तर ते अगोदर घेऊन जात. तर मी रफिक सरांना विनंती करतो की संविधान गीत चालू करावं. इतर एक केले का त्याला डाउनलोड केलेलं आहे ना? नाही, शेवटी ओके. मित्रांनो, महात्मा गांधीजींचं एक वाक्य आहे, काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता देऊन खरे स्वराज्य साकार होणार नाही, तर सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्व जनतेला प्राप्त होईल, तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल. हे वाक्य जे आहे ते मॅडमांच्या व्याख्यानातून अतिशय तंतोतंतपणे त्या ठिकाणी उतरलेलं आहे. म्हणजे सबंध जनता, तळागाळातला नागरिक जोपर्यंत आपल्या अधिकारांना, आपल्या कर्तव्यांना धरून त्या ठिकाणी जागृत होणार नाही, तोपर्यंत समता दृष्टी, न्यायावर आधारलेलं जे काही समाज आहे किंवा शासन प्रणाली आहे त्याची चव त्याला चाकता येणार नाही. आणि म्हणून सर्वांनी संविधान वाचावं, ते स्वीकारावं, ते अंगीकारावं, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. खरोखर अतिशय सुंदर या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आदरणीय बांबर्डे साहेब, व्ही बांबर्डे साहेब आपल्याला अध्यक्षीय समारोप करणार आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे आणि त्याही अगोदर 2 मिनिटं संविधान गीत, एक छानस आपल्या संविधानाची जी प्रस्तावना आहे, आम्ही भारताचे लोक, तर त्याच जे काही सरनामा जो आहे तोच एका गायकानं म्युझिक केला, अतिशय सुंदर आहे. आपण तो ऐकणार आहोत. त्यांच्याकडे
सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा प्रवासाची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान समिती आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सदा कर्तव्य करत आहोत. सदा कर्तव्य करत आहोत. सदा कर्तव्य करत आहोत. यानंतर आपल्या परभणी म्हणजे हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय बांबर्डे साहेब, आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष यांना मी या ठिकाणी मार्गदर्शनासाठी निमंत्रित करतोय. जेव्हा शेख सर आणि आम्ही सरांशी ह्या कार्यक्रमाच्या संदर्भानं चर्चा करायला गेलो, अतिशय आनंदानं आणि उत्साहानं सरांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. असे आपले आदरणीय बांबर्डे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्षीय समारोपाने मार्गदर्शन करावं. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन. आजच्या सभेला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री पी नावाड सर आणि फौजिया मॅडम, गायकवाड सर, शेख साहेब आणि दोस्त, मी अध्यक्ष आहे कार्यक्रमाचा. संपवायचा कार्यक्रम आहे माझा. तरी कसं काही काळात की सोडत नाही माणूस. मी काही 10-12 वर्ष प्राध्यापक होतो लॉ कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला हा शौक आहे तर थोडं निभून घेतो. तुम्ही बिअर करा तेवढं, अशी तुम्हाला आग्रहाची विनंती. चर्चिलला एकदा विचारण्यात आलं की व्हॉट अबाउट इंडिया, कारण सेकंड वॉर्ड नंतर ॲग्री आणि रिझॉल्व्ह केलं की आपण काही कॉलनीचा इंडिपेंडन्स देऊन टाकू आणि आपण इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्ट त्यांनी पास केला. चर्चिल म्हणाला, व्हॉट इज दॅट इंडिया? इट्स नॉट अ नेशन, इट्स अ पॉप्युलेशन. हे खूप कठीण शब्द होतं. म्हणजे असा हे कधीच ऑर्गनाईज होऊ शकत नाही, हे कधीच प्रगती होऊ शकत नाही, अशी इंग्लिश लोकांची संकल्पना होती की महामूर्ख, विचित्र वागणारे, विचित्र प्रथा असलेले. इतकी डायव्हर्सिटीमध्ये युनिटी होणं अशक्य आहे असं एक जगात विचारवंतांना वाटायचं किंवा नाही, हे अशक्य आहे. इतकी डायव्हर्सिटी आहे की ही ऑर्गनाईज होणं, युनाईट होणं अशक्य आहे. पण हे झालं. 70 वर्ष आपण टिकलो. लोक जेव्हा चालू झालं आपला देश, जेव्हा आपण स्वतंत्र देश चालवायला लागलो, तेव्हा लोक म्हणायचे साऊथ इंडियन्स लोक वेगळे होते. त्यांचं एक वेगळे, कारण हिंदी हा एक विषय होता जो विषय आपण पुष्कळ वर्ष संघर्ष केला, पण तेही निभावून गेलं. आणि ते कसं निभावून गेलं याला एकच कारण आहे, कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाने आपल्याला 70 वर्ष बांधून ठेवले आणि हे 70 वर्ष जे बांधून ठेवले ती त्यामधील जे प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपलने बांधलेले आहे. वी द पीपल ऑफ इंडिया
विथ द पीपल ऑफ इंडिया झालो आपण. काही असू दे, पाकिस्तानची क्रिकेटची मॅच असू दे, की चायनाची भांडणं असू दे, की चायनाच्या वस्तूवरचा आपला बहिष्कार असू दे, आपण एक होतो, भारतीय होतोच आपण. पण झालं असं की आपण या प्रेमच्या शेवटी जेव्हा आलो हे रिझॉल्व झालं. हे रिझॉल्व प्रसंग सावध होत आहे, प्रसंगाने आपण एकत्र येत आहोत, पण ते झाले नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हे होऊ शकतं, पण याला एक महत्वाचा दुवा आहे, तो कायद्याचा नाही, पण एक महत्वाचा दुवा आहे. त्याला कॉन्स्टिट्यूशन मॉरॅलिटी म्हणतात बाबासाहेब. संविधानिक नैतिक मूल्य जी आपण प्रत्येकाने जपली पाहिजे, प्रत्येक भारतीयांनी जपली पाहिजे. आणि ते जी प्रक्रिया आहे, ती जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस कशी होईल हा. कारण कसं आहे, आता मला समजा एखादा चांगलं खायला प्यायला मिळत असेल तर मी कशाला विचार करणार. थिंकिंग प्रोसेस ही गरजेशिवाय चालूच होऊ शकत नाही. आणि याला एकच, या थिंकिंग प्रोसेस चालू करायला एकच एक फिगर एक आहे, एकच सूत्रता आहे की प्रत्येकाच्या अधिकाराविषयी सजग झालं पाहिजे, किंवा सजग केलं पाहिजे. आणि ते सजग करायचं काम आम्ही विधिसेवा प्राधिकरणामार्फत करतो. कसं आहे की संविधानातलं सर्वात महत्वाचा कलम जे आहे ते तुमच्या अधिकाराचा कलम आहे, आर्टिकल 32. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचे जे संविधानिक अधिकार आहेत, जे तुमचे मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्यांच्याकरता प्रत्येकाने आणलं पाहिजे. थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं. तुम्हाला माहित असेल की एका कैद्याने एक साधं पत्र दिलं सुप्रीम कोर्टाला आणि ते लेटर पिटिशन म्हणून फील करण्यात आलं. आणि हे जोपर्यंत होत नाही, प्रत्येक नागरिकाला आपल्या अधिकाराची जाण येत नाही, त्याच्याकडे भांडत नाही, आणि भांडता त्याला दुसऱ्यांच्या अधिकाराबद्दल जाण येत नाही, तोपर्यंत आपण सक्सेसफुल होणार नाही. कारण आपण जे आता घटना पाहतो, मॅडमने सांगितलं त्याच्याविषयी, त्या मोठ्या असतील तर प्रत्येकाने जागरूक व्हावं, न्यायालयाचे दार ठोकावे. त्या माध्यमातून आपला समाज पुन्हा विचार करेल, दुसऱ्याच्या अधिकाराविषयी विचार करेल, आपल्या अधिकाराविषयी विचार करेल. आणि याकरता, या सर्व प्रक्रियेकरता आम्ही विधिसेवा प्राधिकरण तत्पर आपल्या सेवक आहोत. अध्यक्ष मला सांगावं लागेल की मिलिंद आवाज सरांनी आम्हाला पुन्हा एकदा जागा केलं आणि त्यांनी खूप चांगला स्पीच दिला. पुष्कळ विषयांचा आम्ही चांगला स्पीच ऐकलं. फौजिया मॅडमनी आम्हाला पार्लिमेंटच थेट घेऊन गेल्या. त्यांनी आपलं पार्लिमेंटचं वक्तव्य दाखवून दिलं आणि खरोखर त्यांनी जनतेच्या प्रतिनिधी आहे ते दाखवून दिलं आणि त्यांना जनतेच्या भावनेची जाण हे दाखवून दिलं. त्या सर्वांना, त्या दोघांच्या वक्त्यांचा मी आभार मानतो. आपण इथे आला त्याबद्दल आपला आभार मानतो आणि आम्हाला प्रोत्साहन केलं. खरं हे आमचंच काम आहे. त्याबद्दल मी आयोजक, संयोजक आणि विशेष महत्त्वाने गायकवाड सर आणि आपले विराम सर या दोघांमुळे जे कार्यक्रम होऊ शकतात त्यांचे विशेष आभार मानतो. या ठिकाणी आदरणीय बांबर्डे साहेबांनी सुंदर असं मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं चर्चिलनं काय भाकीत केलं, परंतु आपल्या संविधानकर्त्यांनी एवढं सुंदर संविधान लिहून त्याचं जे काही भारताविषयीचं स्टेटमेंट जे आहे ते त्या ठिकाणी मोडून काढलं. अतिशय सुंदर शब्दात मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर सुप्रीम कोर्टचे सिनियर सेंट्रल गव्हर्नमेंट काउन्सिल ॲडव्होकेट प्रदीप कुमार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आदरणीय फौजिया मॅडम यांना आणि बांबर्डे साहेब, शेख साहेब, आव्हाड सर यांना अशी विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार करावा. म्हणजे आपल्या ज्युडिशरीमधलं जे अपेक्स कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, अशा कोर्टामध्ये ते गव्हर्नमेंट काउन्सिल आहे. म्हणजे हे अत्यंत मोठं ज्युडिशरीमधलं पद आहे आणि असे व्यक्तिमत्व आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले त्याबद्दल प्राधिकरणाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो. यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीतानं आपल्या या कार्यक्रमाची सांगता होईल. तर माझे परममित्र प्राध्यापक रफिक शेख सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. या आजचा जो कार्यक्रम आहे खूप सुंदर आणि अत्यंत कमी वेळामध्ये हे कार्यक्रम आम्ही पार पाडला. खरं सांगायचं म्हटलं, इथं व्यासपीठावर विराजमान असलेले जेवढे पण सुद्धा अतिथी आहेत त्या सर्वांना एक गोष्ट सांगतो.
गेल्या 5 वर्षापासून हा माणूस, ज्यांचं नाव ॲडव्होकेट अमोल गिराम आहे, आम्ही विद्यापीठी मित्र बामू कॅम्पसला आम्ही सोबत होतो. परभणीमध्ये हा एकटा असा माणूस आहे की जो की संविधानिक मूल्य घराघरात आणि तळातळापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत करतो. आणि गेल्या 3 वर्षांपासून आम्ही त्यांचे हात बळकट करतोय. 3 वर्षांपासून अनुराग प्रतिष्ठान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांकडे जाऊन आम्ही त्यांना एक याचना करतोय की संविधान आहे तरी काय, आपल्या सर्वांच्या हक्काचं की समान न्याय, बंधुत्व, एकता, एकात्मता आपल्याला देणारं हे सर्वाधिक महत्वाचं एक पुस्तक, ज्याच्या माध्यमातून आपल्या भावी जडणघडणीची सर्वात महत्वाची बीज रोवली जाणार आहे. इथं आमच्या सामाजिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी हातभार लावावा. 8 दिवस अगोदर मी सरांना एक कल्पना दिली, सर 26 तारीख जवळ येते आणि कार्यक्रमाचं नियोजन काय. सरांनी सर्व यंत्रणा हलवली आणि शेवटी सांगितलं की सर मी हरलो आणि कोणीही परमिशन द्यायला तयार नाही. मागच्या वर्षी एक जंगी कार्यक्रम 3-3.5 तास जवळपास 2000 लोक कलेक्टर ऑफिस पासून म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयापासून तर ते राजगोपालच्या गार्डन पर्यंत सुंदरसे एक वातावरण निर्मिती करत आम्ही खूप छान कार्यक्रम घेतला. आणि योग असा आला की शेवटी नंतर मी म्हटलो की संविधानाच्या संदर्भात मॅडम तर खूप छान काम करत आहेत त्याचे, आणि सर्वात महत्वाचं की आम्हाला मार्गदर्शक म्हणून आदरणीय भीमप्रकाश गायकवाड सर, आम्ही त्याच्या कानावर गोष्ट टाकली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला. आम्ही खूप आशेनं मॅडमकडे आलो आणि मॅडमने एका शब्दात हो दिलंय, ईच अँड एव्हरीथिंग यू वॉन्ट टू, आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत, कार्यक्रम तुम्ही घ्या. आम्हाला बळ आलं आणि 2 दिवसात या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन केलं आणि मॅडमचं खरंच या ठिकाणी मनापासून कौतुक आणि या निमित्तानं हार्दिक आभार. पण ह्या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण एक गोष्ट विसरली की हा एकटाच माणूस हा धावतोय, त्याचा कुठेतरी सत्कार राहिलाय. तर मी आलेल्या सर्व व्यासपीठांना विनंती करतो की आपण आदरणीय अमोल गिराम सरांचा सत्कार करावा. ही सुरुवात आहे. आपण सर्वांचा स्नेह, आशीर्वाद आणि सहकार्य आम्हाला इथून पुढे लागेल. धन्यवाद. ऍक्सेस टू जस्टिस एक कॉन्फरन्स मॅडमनी सुचवलेलं नाव. आम्ही याला समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत प्रत्येक घरापर्यंत नेण्याचं आम्ही कार्य नक्कीच आम्ही करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वात महत्वाचं मनापासून हार्दिक आभार माननीय राज्यसभा सांसद फौजिया खान मॅडम, त्यासोबतच नंतर त्यांचं इथंच स्थानिक या ठिकाणी त्याचा स्टाफ, स्पेशली माननीय श्री व्ही बांबाडे सर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी, आणि खास करून JNU मधून आलेले प्राध्यापक जे की आमच्या इथे अगोदरांचं नाव मी ऐकलं होतं, आज त्यांची वाणी आम्ही इथं बघितली आणि 2 ते 3 की गोष्टी तुम्ही सांगितल्या. आम्ही नक्कीच सर आमच्या येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमात आम्ही करण्याचा प्रयत्न करूया. 2 ते 3 फाउंडेशन्स आणि अनुराग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही वर्षभराचे कार्यक्रम आम्ही आखून घेतलेले आहेत आणि त्या पूर्ण कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आम्हाला सहकार्य करते, ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची लाखाची गोष्ट आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश, त्यानंतर सोबतच नुकताच आलेले सुप्रीम कोर्टचे जे काउन्सिलर आहेत त्यांचं पण सुद्धा मनापासून हार्दिक आभार. हे कार्यक्रमाची मुख्य रूपरेषा ही ॲडव्होकेट अमोल गिराम साहेबांची, कार्यक्रमाला सुंदर पद्धतीने स्वरूप देण्याचं काम आदरणीय भीमप्रकाश गायकवाड सरांनी केलं आणि कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी जो पाठबळ आम्हाला दिलं, येणाऱ्या पुढच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि ह्या संविधानाच्या कार्यक्रमात आपण सर्वजण आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करावे.